मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी प्रकरण 3 मॅथ्स सेकंडमध्ये आपण चाललो आहे. टॉपिक नंबर 3मध्ये त्याचं नाव आहे सर्कल. सर्वजण चांगल्या रीतीचं सहकार्य करताय, कॉपरेशन करताय, चॅनल सबस्क्राईब करताय, त्या व्हॉट्सअपवरची लिंक ओपन करताय, बघताय, अभ्यास पाठवताय, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनस्वी आभार. शंका विचारताय, अभ्यासामध्ये इंटरेस्ट घेत आहात, आवड निर्माण करत आहात. पालकांना विनंती आहे की फोन्स मुलांच्याकडे द्यावेत. मुलं गणिताचे लेक्चर्स बघत असताना पेन वही घेऊन बसलेत काय बघा. त्यांना सोडवायला कामही देतो आहे आपण, नुसताच बघणं नको, त्याच्याबरोबर त्यांना सोल्युशनचं कामही देतो आहे. त्यांनी अभ्यास करतात काय तेही बघा. जरूर संपर्क साधूया. चला तर मग इयत्ता 10वी प्रकरण 3 मॅथ्स सेकंड सर्कलमध्ये जाऊया आपण. सर्कल सर्कलमधल्या बऱ्याचशाच गोष्टी आपण पुढं जाणार आहोत. त्याच्यापूर्वी नेहमीच प्रत्येक धड्याची सुरुवात होत असताना ह्याच्यापूर्वीच्या गोष्टीची जी उजळणी असते तो भाग पहिल्या पानावरती पेज नंबर 47वरती आहे बघा. कन्सेप्ट्स कोणते आहेत ते हळूहळू आपण जाऊया. कॉन्ग्रंट सर्कल. सर्कल म्हणजे काय? एका फिक्स पॉईंटपासून फिक्स अंतरावरचा जो बिंदूंचा समूह आहे, एका स्थिर बिंदूपासून एका प्रतलामध्ये असणाऱ्या बिंदूंचा समूह म्हणजे सर्कल आहे. ते जे फिक्स डिस्टन्स आहे एव्हरीवेअर कॉन्स्टंट असणारं, त्याला आपण रॅडियस म्हणतो, त्रिज्या म्हणतो. त्याचीही तुम्हाला ओळख आहे. आता ह्याच त्रिज्येचं आणखीन एक वर्तुळ काढलं की त्या वर्तुळाला, दोन्ही वर्तुळांना कॉन्ग्रंट एकरूप वर्तुळ असं म्हणतो आपण. ह्यातच मी आणखीन एक वर्तुळ काढलं तर ते काय होईल सांगा बघा. कॉन्सेंट्रिक एककेंद्रीय वर्तुळ असं होईल. आणि ह्याला दुसरं वर्तुळ असं छेदणारं काढलं तर ती इंटरसेक्टिंग सर्कल्स होतील. त्याची ओळख पहिल्यांदा दिल्या. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये ह्या दोन वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडास त्या वर्तुळाची जीवा म्हणतात. जीवेतून केंद्रावर टाकलेले लंबाने, म्हणजे केंद्रातून जीवेवर टाकलेला जो लंब आहे त्यामुळे जीवेचे दोन समान भाग होतात. ही प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी तो पहिलं काम 8वीमधलं आहे, तुम्ही ते पूर्ण कराल. तर त्याचं कॉन्व्हर्स ॲक्टिव्हिटी 1 आणि 2 दिले बघा. काही रिकाम जागा भरायच्या आहेत. 8वीच्या नॉलेजवरती तुम्ही सहज भरू शकाल. पुन्हा जर दोन जीवा इक्वल डिस्टन्सवरती असतील तर त्या कॉन्ग्रंट असतात. तोही भाग तिथे दिला आहे. एकमेकांना स्पर्श करणारी वर्तुळे ह्याची फिगर त्यांनी काढून दिली इथं पेज नंबरवरती. आता एक ॲडिशनल थोडंसं जो भाग आहे आपला, की तो भाग आता 10th करताचा जो भाग आपण शिकणार आहोत तो आता पुढच्या भागात जाऊया. तुम्हाला थोडंसं रिव्हिजनचा भाग आहे तो त्या वेळेला रिवाईज आणि त्या उदाहरण संग्रहामधून सुद्धा आपण नक्की करून घेऊया. आता एक सर्कल आणि एक लाईनच्या बद्दलचा संबंध पहिला दिला आहे बघा. एक लाईन असे असेल, अशी काढली समजा, इथं लाईन एक अशी, या सर्कलला इथं कुठं अशी बाजूला लाईन काढली, हिला काय अशी काढली किंवा आत काढली, त्या लाईन नको. एक लाईन आपल्याला एक रेषा अशी काढायची. आता ती रेषा त्या सर्कलला अशा रीतीने स्पर्श करून जायला पाहिजे. तिला काय म्हणायचं, त्याची एक ओळख तुम्हाला तीही थोडीशी झाल्या. आता जरा डिटेलमध्ये करून घेणार आहोत आपण. हे बघा, हे असं एकच पॉईंटमध्ये असं स्पर्श करून जाणारी जी एक लाईन असेल तिला आपण काय म्हणतो सांगा रे? ह्या लाईनला टँजंट म्हणतो किंवा स्पर्शिका म्हणतो. ह्याच्याबद्दलचा पहिला थेरम, हे टँजंट अँड रॅडियस आर परपेंडिक्युलर टू इच अदर, हा थेरम अतिशय सुंदर रीतीने प्रूव्ह करून दिला आहे. तो ह्या असं सिंगल पॉईंटमध्ये टच करणाऱ्या रेषेला आपण टँजंट म्हणतो, स्पर्शिका म्हणतो. आणि स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्य टोकाशी लंबरूप असते. ह्याचं एक थेरमचं प्रूफ पेज नंबर, द लाईन एल इज टँजंट टू द सर्कल आणि देअरफॉर दॅट लाईन इज परपेंडिक्युलर टू दॅट रॅडियस ओ ए. हा जो वर्तुळाच्या त्रिज्येशी ही स्पर्श करणारी ही रेषा लंबरूपच असते, ह्याचा एक थेरम पेज नंबर 51वरती आहे बघा. पाठीमागे त्याचा कॉन्व्हर्स पण आहे. जर एखादी रेषा परपेंडिक्युलर असेल तर ती टँजंटच असते, तिला टँजंट म्हणायचं असतं. आता जस्ट रॅडियस आणि टँजंटमधला अँगल हा 90चा असतो, त्या परपेंडिक्युलर असतात. त्याची ओळख करून घेऊया आणि त्याचं ॲप्लिकेशन करूया. ह्याच्या प्रूफमध्ये मी आत्ता जात नाही किंवा ते अजून तुम्हाला वेगळं वाटायला नको. अगदी फक्त त्याची जस्ट ओळख म्हणून आपण बघूया. अजून एक प्रूफ महत्त्वाचं आहे ते घेऊया वाटलं तर. आता त्यात एक थेरम दिला बघा पेज नंबर 53वरती. महत्त्वाचं आहे परीक्षा दृष्टीने सुद्धा. टँजंट सेगमेंट थेरम, स्पर्शिका खंडाचे प्रमेय. स्पर्शिकाचे जे खंड आहेत ते दोन्हीच्या दोन्ही त्यांनी ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी कंप्लीट करायला सांगितले. तो थेरम जरा समजावून घेऊया. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिकण काढता येतात आणि ते दोन्ही समान मापाचे असतात, समान लांबीचे असतात, हे प्रूव्ह करा. किंवा हे दोन सेगमेंट, द टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉईंट टू द सर्कल आर कॉन्ग्रंट. हे दोन काढता येतात. ते कसे काढायचे आपण 4th टॉपिकमध्ये बघणार आहोत. कॉन्ग्रंटच कसे असतात त्याचे मेजरमेंट पण आपण घेणार आहोत. पण आता त्याचे एक जस्ट इंट्रोडक्शन आणि त्याची ओळख तुम्हाला असू दे की वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला दोन स्पर्शिकण काढता येतात आणि ते दोन्ही समान लांबीचे असतात. ही एक टँजंट होती.
वर्तुळाच्या वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते. ह्याचं पण प्रूफ किंवा ह्याचं प्रॅक्टिकल वर्क आपल्याला 4th टॉपिकमध्ये करायचं आहे. आता हा एक जो पॉईंट आहे तो पॉईंट आपण पी पॉईंट आहे ना तो सर्कलवरती होता. आता ह्या पीला आपण थोडंसं दूरवरती रिप्लेस करूया. ह्या दूर म्हणजे थोडंसं त्या सर्कलच्या बाह्य भागामध्ये घेऊया आणि मग आपण म्हणूया समजा हा पी पॉईंट इथं होता तेव्हा एकच स्पर्शिका होती. आता हा पी पॉईंट आहे ना ह्याला मात्र 2 टॅन्जंट सेगमेंट आपल्याला काढू शकतो आणि ते शुअरली कॉन्ग्रंट असणार असं एक प्रूफ आहे. एकदम सोपं आणि एकदम आरामदायी असं एक थेरम आहे. इथं तो ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पूर्ण करून करायला सांगितलं आहे. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येते. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 टॅन्जंट्स काढता येतात, 2 स्पर्शिका. आणि विशेष म्हणजे हे दोन्हीच्या दोन्ही ना कॉन्ग्रंट असतात. त्या बुकमध्ये जे शब्द वापरले तेच आपण वापरूया म्हणजे आणखीन आपल्याला ते लिहायला सोपं होईल. इथं डी नाव आहे, इथं पी नाव आहे बघा, इथं आहे क्यू नाव आहे आणि इथं काय सांगितलं त्यांनी, हे जे टॅन्जंट सेगमेंट आहेत ना डी पी आणि डी क्यू हे कॉन्ग्रंट आहेत, हे एकरूप आहेत हे सिद्ध करा. थोडंसं कन्स्ट्रक्शनचं करूया. पी ए आता जो सेंटर पॉईंट आहे ना ओ न घेता मी ए घेतो. हा जो सेगमेंट आहे हा आणि हा दोन्ही सारखाच असणार. का बरं? पी ए हा पहिलं सेंटेन्स देतो, पी ए हा कॉन्ग्रंट असणार कोणाशी सांगा बरं? ए क्यू सी. का? बघा एकाच वर्तुळाच्या सर्व त्रिज्या ही तर सगळ्याच्या सगळ्या त्रिज्या सारख्या असतात. एकाच वर्तुळाच्या रेडियस ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असं लिहिलं बघा. दुसरं आहे सेगमेंट, हा जो सेगमेंट आहे इथला, हा जो सेगमेंट आहे तो एडी आहे बघा. हा टोटल सेगमेंट एडी. एडी इज इक्वल टू एडी, कॉन्ग्रंट टू एडी. व्हाय? दिस एडी इज कॉमन टू बोथ ट्रायंगल्स. ट्रायंगल्स कोणते विचारात घ्यायला सांगितलेत? इन ट्रायंगल ए पी डी बघा, पी ए डी बघा, पी ए डी बघा आणि अँगल आणि ट्रायंगल वर त्रिकोण क्यू ए डीमध्ये बघा. ह्या 2 त्रिकोणामध्ये बघा. आता ही जी ए डी साईड आहे ही दोन्हीकडे कॉमन आहे. हे तिथं आपल्याला रिकामी जागा लिहिलं आहे, तिथं काय लिहायचं होतं बघा? सामायिक भुजा, कॉमन साईड. आणि आता तिसरं, हा जो अँगल आहे कुठला? हा अँगल पी आणि अँगल क्यू, हे दोन्ही अँगल कितीचे असणार? हे दोन्ही अँगल ते पण दिले बघा त्यांनी. ही रॅडियस झाली आणि ही टॅन्जंट झाली. रॅडियस परपेंडिक्युलर टू द टॅन्जंट, रॅडियस परपेंडिक्युलर टू टॅन्जंट, हे दोन्हीच्या दोन्ही जे अँगल्स आहेत हे दोन्ही अँगल्स 90चे असणार. बाय थेरम टॅन्जंट थेरम. स्पर्शिका प्रमेय काय सांगतं बघा? वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेली स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्यटोकाशी लंबरूप असते, म्हणजे ती 90च्या अँगलमध्ये असते. आता ह्या एवढ्या गोष्टीवरून आपल्याला असं लिहिता येतं. 9thमधली जरासं प्रूफ बघा. हा जो ट्रायंगल पी ए डी आहे, हा ट्रायंगल कोणाशी? क्यू ए डी सी एकरूप असणार. आता कोणती टेस्ट होणार इथं जरासं बघा रे. 90चा अँगल हा झाला हायपोटेनिस आणि ही झाली साईड. 90चा अँगल हा झाला त्याचा हायपोटेनिस झाला, कर्ण झाला. हे कर्ण आणि ही भुजा या त्रिकोणाचा, ह्या वरच्या त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा, दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा यांच्याशी एकरूप आहे. त्याला आपण कर्णभुजा प्रमेय म्हणतो. सेमीची मुलं त्याला हायपोटेनिस साईड टेस्ट म्हणतात. ह्यानं 2 एकरूप आले. ह्याची गंमत बघा, कोणतेही 2 सेगमेंट्स सेम आहेत हे दाखवण्यासाठी 2 सेगमेंटना कॉन्ग्रंट दाखवायचं चालू होतं, आपण 2 ट्रायंगलना कॉन्ग्रंट दाखवलो. का बरं? ट्रायंगलच्या टेस्ट अवेलेबल आहेत ज्या 9th स्टँडर्डमध्ये होऊन गेल्यात. कधी 2 ट्रायंगलना कॉन्ग्रंट ट्रायंगल म्हणायचं असतं, कधी 2 ट्रायंगलना कॉन्ग्रंट ट्रायंगल म्हणायचं असतं. त्यासाठी काही टेस्ट होत्या, त्यापैकी हा एक टेस्ट होती. म्हणजे बाजू बाकोबा टेस्ट, बाकोको टेस्ट, त्यानंतर हायपोटेनिस साईड टेस्ट. जेव्हा एका त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा यांच्याशी एकरूप असतात, तेव्हा ते 2 त्रिकोण एकरूप असतात. त्याला कर्णभुजा कसोटीने एकरूप असतात असं आपण लिहित होतो. आणि आता ह्याची घडी घालूया. आता ह्याची घडी घातल्यानंतर हे आणि हे एकरूप आहेच, हे आणि हे कॉमन साईड आहेच. आता म्हणून 5th लिहायचं होतं. हा जो पी डी आहे, पी डी हा कुणा एवढा आहे सांगा बरं? क्यू डी एवढा आहे. आणि हेच आपलं प्रूफ होतं. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले दोन्ही स्पर्शिकांड, ह्याला तुम्ही प्रूफ म्हणू शकता किंवा CSCT, कॉन्ग्रंट साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, CSCT, एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा किंवा प्रूफ असं आपण लिहू शकतो. सोपी सिद्धता आहे. अशा सिद्धता सोप्या लर्न करायला शिका. ज्याला प्रूफ मांडणं सोपं जातं, ज्याला ते उत्तर मांडणं सोपं जातं, त्याला मॅथ्स सेकंड अतिशय सोपं जातं. एकदम सोपी संकल्पना आहे. हा ट्रायंगल विचार घेतला, ही बाजू दोन्ही सारख्या असणार. रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, हे कॉमन लिहिलं.
हे दोन्ही 90-90चं लिहिलं. हायपोटेनस साईड टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल एकरूप आले म्हणून हे दोन एकरूप आहेत. आता आपण काय काय घेऊन पुढे चाललो बघा. वर्तुळाला स्पर्शिका असते ती लंबरूप असते, दोन टँजंट सेगमेंट कॉन्ग्रंट असतात आणि शिवाय 9thमधला काही प्रॉपर्टी जसं की त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. याची मदत घेऊन आपल्याला इंट्रोडक्शन सर्कलचा जो भाग आहे 3.1 कंप्लीट करण्याचा आहे. आपण आता 3.1मध्ये जाऊया. पुन्हा ह्यातल्या काही रिव्हिजनच्या गोष्टी आहेत त्या आपण ज्या त्या एक्झाम्पलमध्ये समजून घेऊया. ओके बाळांनो, चला तर मग जाऊया. ओके ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3.1मधला फर्स्ट क्वेश्चन बघूया. काय मग आहे बघा रे तो प्रश्न. ह्या सर्कलला मी जरा असं टच नाही करता काम कसं करता येईल ते बघतो. ते आपल्याला ठेवायचं आहे कारण पुन्हा पुन्हा सर्कल काढावं लागेल मला, त्यात जास्त वेळ जायला नको. ओके हां, तर क्वेश्चन नंबर एक्झरसाइज 3.1 मधला पहिला क्वेश्चन बघूया. काय आहे बघा बाळा म्हणतो क्वेश्चन 1. हां, क्वेश्चन नंबर 1 बघा जरासं. काय आहे बघा तिथं क्वेश्चन नंबर 1 काय म्हणते बघा. आता 3.1 मधला पहिला क्वेश्चन. हां, एक फिगर दिली बघा आणि त्या फिगरमध्ये एक टँजंट कुठं काढली बघा. ती टँजंट आहे ती इथं आहे. टँजंट मी आता जरासं, तुम्ही मात्र पट्टी, तुम्ही फिगर काढताना मात्र पट्टीचा वापर करा. मी जरा डायरेक्ट काढतो आता आणि मला फळ्यावरची या रेषांची प्रॅक्टिस गेली 25-30 वर्षाची आहे त्यामुळे मला ती जमती आहे. CAB. हां, आता हे फिगर दिलं आहे त्यांनी आणि काय काढायला सांगितलं बघा. व्हॉट इज द मेजर अँगल CAB. ह्या कोणाचं CABचं माप किती असेल. CABचं माप किती असेल सांगा बरं किती असेल. ही झाली रेडियस आणि ही झाली टँजंट. हे पण त्याचं गिवन आहे. हे जे डिस्टन्स आहे त्याचं सर्कल फ्रॉम द सेंटर, द रेडियस ऑफ द सर्कल फ्रॉम द सेंटर CM इज 6 अँड ही रेडियस त्यांनी 6 दिले बघा. आणि मग रेडियस असं 6 दिले आणि मग आपल्याला हे पुढं सॉल्व करायला सांगितले. बोला बघूया काय उत्तर येणार आहे. व्हाय काय उत्तर लिहिणार तुम्ही आता. हां, याचं उत्तर काय लिहिणार सांगा. रेडियस ऑफ द सेम सर्कलचं, रेडियस फ्रॉम द सेम सर्कल. हां ओके, काय लिहिणार सांगा त्याचं. हा अँगल कितीचा दिला आहे त्यांनी. हा अँगल कितीचा दिला आहे बघा. CABचा अँगल कितीचा असणार सांगा. 90चा. व्हाय बाय थेरम, टँजंट थेरम. रेडियस परपेंडिक्युलर टू द टँजंट, टँजंट परपेंडिक्युलर टू द रेडियस. हा जो टँजंट थेरम आहे त्याचा उपयोग करून हा अँगल 90चा येणार. दुसरा क्वेश्चन काय म्हणते बघा. व्हॉट इज डिस्टन्स AB. AB हे अंतर. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज डिस्टन्स फ्रॉम द पॉईंट AB. व्हाय. दुसरा क्वेश्चन. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम CA. किती येणार सांगा बरं. हां, हे किती असणार 6. हे जे मिनिमम डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार ते सुद्धा अंतर किती असणार सांगा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 6 घेणार. हां, तिसरा प्रश्न बघा. आता आपल्याला काय काढायला सांगितलं. समजा हा जर AB सुद्धा 6 असेल, हे अंतर 6, रेडियस एवढा असणार. रेडियस इज मिनिमम डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. हां, हे AB सुद्धा 6 घ्या. आता त्यांनी काय सांगितलं बघा प्रश्नामध्ये, जरा नीट बघा. त्यांनी असं म्हणतात हे 6 घ्या. कोण. हे CA पण 6 घ्या आणि AB पण 6 घ्या आणि मग तुम्ही याची किंमत काढा. कशाची. BCची किंमत किती असेल हे काढायला सांगितले बघा. तात्पुरतं ह्याला आपण X म्हणूया. आता फक्त राईट अँगल म्हणून बघा ना, म्हणजे राईट अँगल असल्यामुळे पायथागोरस प्रमेय लागू पडतं. ह्या प्रकारची गणित पण सोडवलं आपण. हा BC² म्हणजे x² = 6² + 6² होणार बघा. म्हणजे BC² = CA² + AB². ती पायरी तुम्ही मांडा, मी नाही मांडत आता. x² = 36 + 36, दॅट इज x² = 36 × 2 टाइम्स टेकिंग स्क्वेअर रूट. ह्याचं स्क्वेअर रूट घेऊया. 36 × 2. आता बघा x = 6√2 असं येणार. ती व्हॅल्यू येणार BCची. 72चं निम्मं करण्यापेक्षा मी 36 × 2 लिहिलो. तुम्ही 72 करून 72 × 2, 72 म्हणजे 36 × 2 लिहू शकता. ओके, हे झालं BCची किंमत आली. त्यानंतर आता काय पाहिजे बघा. चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये कुठल्या कोणाचं माप काढायला सांगितलं बघा. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये ABC ह्या कोणाचं माप किती असेल. ABC ह्या कोणाचं माप किती असेल. ह्या कोणाचं माप किती असेल. हा तर 90चा आहे. आता ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत असं सांगा की ओरली. हा जेवढा कोण असेल तेवढाच हा पण असणार का नाही सांगा बरं. ह्या दोन्ही बाजू सारख्या आहेत, समद्विभुज त्रिकोण आहे.
हा एकटा 90चा आहे. मग हे दोन्ही मिळून किती असणार? 2y. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते. हा 90चा गेला म्हणजे 2y ची बेरीज किती असणार सांगा बरं? 180 असणार. त्यामुळे y बरोबर 180 भागिले 2 बरोबर y बरोबर किती येणार सांगा? 45 अंश असं येणार. हा 45चा समद्विभुज त्रिकोण, समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा प्रत्येक कोण हा कितीचा येणार? 45 अंशाचा येणार. पाठीमागच्या थेरममध्ये सुद्धा बघितलं होतं. किंवा तुम्ही हे गणित असं सोडवलं तरी चालेल. कसं बघा, तुम्ही या गणिताला असं सोडवलं तरी चालेल. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती घेणार? तुम्ही 9th प्रमाणे जाऊया. a अधिक b अधिक c 180, a 90, b ची किंमत y घ्या, c ची किंमत y घ्या, दोन्ही इक्वल असणार. इज इक्वल टू 180 करा. y प्लस y 2y इज इक्वल टू 2y इज इक्वल टू काय होणार सांगा? हा 90 मायनस होणार नाही इथून, 180 मायनस 90 होणार. बरोबर, कारण हा एकटा 90चा आहे. त्यामुळे इथं काय होणार सांगा? आता इथं होणार 90/2 होणार. लक्षात आलं का बघा? 90/2 होणार. लक्षात आलं? कोण A अधिक कोण B अधिक कोण C असं घेऊया. अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू तुम्ही 180 घेऊ शकता. मग हे एकटं 90चं होतं, त्यामुळे त्याची बेरीज आपण काय केलं? आपण 2y, हा आपण 90चा होता, हा y घेतला, हा y घेतला, त्यामुळे हे 2y झालं आणि 180 मायनस झालं. आणि अशा रीतीनं ह्या yची किंमत 45 डिग्री येणार. लक्षात आलं तुम्हाला? 2y इज इक्वल टू 90, 180 मायनस दिस 90 आणि म्हणून yची किंमत 45 येणार. असा क्वेश्चन नंबर 1 आपल्याला सॉल्व करायचा आहे. तुम्ही ते पुन्हा एकदा सॉल्व करा, ते सगळं लिहून टाकू शकता तुम्ही, ते लिहासुद्धा. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2मध्ये जाऊया. याच्या हां, क्वेश्चन नंबर 2मध्ये लिहून फिगर बघा जरा काळजीपूर्वक. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये फिगर बघा. बाकीच्या बऱ्याच गोष्टी यातल्या इझी वन आहेत. थोडंसं माझ्याकडून गडबडीमध्ये एखादी गोष्ट राहून गेली तरी सुद्धा तुम्ही त्यातलं समजून घेऊ शकता, तुम्ही ते सॉल्व करू शकता. असा हा क्वेश्चन नंबर 1 आहे. तुम्ही ते सॉल्व करा. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊया. फिगर बघा कशी आहे. हे असं एक सर्कल आहे, त्याच्यानंतर त्यांनी 2 टँजंट सेगमेंट काढले. तुम्ही पट्टीचा वापर करा फिगर काढताना, मी मात्र डायरेक्ट घेतो बघा जरासं. हे आणि हे. ओके, त्याच्यानंतर इथं असं सेंटर आहे आणि हे जॉईन करून दिले बघा त्यांनी. हां, बोला पुढं काय काय नाव आहेत बघा बरं. हां, यम इथं आहे, त्याच्यानंतर इथं बघा ओ आहे सेंटरला, हा एन आहे आणि इथं आर आहे. आणि ह्या फिगरकडे बघून आपल्याला हे जॉईन केले बघा त्यांनी. आपण पण जॉईन करून टाकूया. हां, काय काय पाहिजे बघा बरं. कोणत्या प्रश्नांची उत्तर आपल्याला काढायला सांगितलेत. गिवन काय काय बघा तिथं. रेडियस ऑफ दी ओ आर आहे 10, ओ आर आहे 10, रेडियस आहे 5, ते आपण लिहून टाकूया इथं. हां, हे ओ आर आहे 10, रेडियस आहे 5, हे 5, हे 5. आणि मग आपल्याला व्हॉट इज द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट. हे टँजंट सेगमेंट किंवा हे दोन्ही कॉन्गंट असणार आणि त्याची टँजंट सेगमेंटची लांबी किती असेल असं विचारले. पहिल्यांदा काय काय काढायला सांगितले बघा. लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट पहिल्यांदा काढायला सांगितले. चला काढूया तर मग. पुन्हा आपण कसं लिहिणार आहोत, कसं लिहिणार बघा. हा अँगल कितीचा असणार? एम अँगल एम इज इक्वल टू 90 डिग्री बाय टँजंट थेरम. टँजंट थेरम, स्पर्शिकेचे प्रमेय. स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्यटोकाशी लंबरूप असते. स्पर्शिकेचे प्रमेय, स्पर्शिका प्रमेय असं लिहितो. पुन्हा हा 90चा अँगल म्हणजे पुन्हा पायथागोरस आपण यूज करू शकतो. पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग घेऊया. हे आपल्याला एम आर माहिती नाही आहे. कर्णाचा वर्ग म्हणजे 90च्या जो अपोजिट साईड आहे, 90 अंश कोणासमोरची बाजू आहे तिला कर्ण म्हणायचं आहे. कसं करूया सांगा. आता बाजूवर्ग बरोबर कर्णवर्ग, एक्स वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. कर्ण कोण सांगा? 10चा वर्ग. ओके, हां, एक्स वर्ग अधिक 25 बरोबर 100. एक्स वर्ग बरोबर 100 वजा 25, एक्स वर्ग बरोबर 75, एक्स बरोबर √75. 9th स्टँडर्डचा जरासा आधार घेऊया. ह्याचं थोडं सिम्प्लिफिकेशन देऊया. तुम्ही हे उत्तर ठेवलात तरी चूक झाली नाही, पण तुम्ही पाठीमागचं उत्तर जेव्हा कम्पेअर करणार तेव्हा हे उत्तर असणार नाही. ह्याचं सोपी रूप असं देता येतं. 25 त्रिक 75, लास्ट आन्सर 5√3. 25 वर्गमूळ 5 येणार
आणि हा होणार आहे आपला एम आर. एम आर पण तेवढाच असेल आणि तेवढाच येणार असेल, कारण वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला 2 टँजंट सेगमेंट काढता येतात आणि दोन्ही टँजंट सेगमेंट कॉन्ग्रंट असतात, सारखे असतात, असं आपलं थेरम होतं. आलं लक्षात? हा ह्याच्यावरचा पहिला प्रश्न होता. क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय अपेक्षा बघा. 2 मधलं 2, व्हॉट इज अँगल MRO. MRO हा अँगल कितीचा असणार? MRO पहिल्यांदा समजून घ्या. MRO हा कोण कुठं आला? आर अक्षरावरती आला, MRO असा आला. थोडं आपण ॲप्लिकेशन कसं शिकतोय बघा. इथं असं दिसते, हा जो MO आहे, हा MO ची लांबी 5 आहे. ही कोणाच्या निम्मे बघा 10च्या निम्मे आहे. म्हणजेच MO हा निम्मा आहे कुणाच्या? ORच्या निम्मा आहे. ORच्या निम्मा आहे. 30-60-90 थेरम काय सांगते बघा, 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या बरोबर निम्मी असते. आता आपल्याकडे असं झालं आहे, कर्णाच्या निम्मे असणाऱ्या बाजूसमोरचा कोण किती अंश असेल त्याचा कॉन्व्हर्स ऑफ 30-60-90 थेरम. मी असं विचारतोय, जर कर्णाच्या 30 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते, तर कर्णाच्या निम्मी बाजू असलेल्या कोणासमोरची बाजू किती अंश असेल? उलट विचार. 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू कर्णाच्या निमपट असते, तर कर्णाच्या निम्मी बाजू समोरचा कोण किती अंश असेल? शुअरली 30. येस, हा कोण कितीचा असणार सांगा? कोण MRO हा कोण कितीचा असणार सांगा? 30 अंश असेल. ओके, हा MRO झाला. त्यानंतर MRN पाहिजे बघा. MRO नंतर पाहिजे MRN. सांगा बरं MRN कसं काढणार होता? तो कितीचा येणार सांगा? म्हणजे हा टोटल कोण. इकडं गेलं तरी ही पण रेडियस 5ची येणार. पुन्हा इथं सुद्धा हेच दिसते, हा 90चा आहे. ही बाजू निम्मी कर्णाच्या निम्म्या बाजूसमोरचा कोण आणि कितीचा असणार सांगा? 30चा असणार. हा 30चा असणार. देअरफॉर टोटल अँगल MRN इज इक्वल टू 30 + 30 दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. समजलं का बघा सगळ्यांना? हा 30चा, कारण कर्णाच्या निम्मे बाजू असणाऱ्या कोणास बाजूच्या समोरचा कोण हा 30 असेल. इथं पण 30 परिस्थिती आहे. म्हणजे टोटल कोण हा, आता हा मोठा कोण होणार, हा टोटल मोठा कोण होणार, दिस प्लस दिस दॅट इज इक्वल टू 60 डिग्री. ओके बाळांनो, ट्राय टू अंडरस्टँड दिस. क्वेश्चन नंबर, ह्यातला अजून एक प्रश्न दिला बघा. MRN झालं. आता MRNचं लेंथ, याचं जे मेजरमेंट आहे ते 60 डिग्री येणार. असा हा क्वेश्चन नंबर 3 होता. सेकंड होता. आता आपण थर्ड एक्झाम्पलमध्ये जाऊया. हां, थर्ड एक्झाम्पल पण पुन्हा तेच आहे बघा. थर्ड म्हणजे एक प्रूफ आहे छोटंसं, पण इझी वन आहे मगाच्यासारखंच. चला तर मग हेच फिगर मी तशीच ठेवतो जरासं. आता हीच फिगर आहे का बघा. हां, हीच फिगर आहे. जराशी नावं वेगळी असतील, ती नावं बघूया काय आहेत. पण पुन्हा फिगर हीच, त्यामुळे बाकीचा भाग मी काढतो इथला आणि मग त्या कुठल्या एक्झाम्पलकडे जाऊया. हां, थर्ड एक्झाम्पलकडे जाऊया. तर ते एक छोटंसं प्रूफ आहे बघा. प्रूफ बाबतीत तुम्ही बाळांनो नाराज होऊ नका. प्रूफ्स LHS = RHS हे इझी वन आहे. आणि हेच क्रिएशन करणं हा मॅथ्स सेकंडमधला आनंद घेण्यासाठी, मॅथ्स सेकंडला लर्न करायचं असेल, कॉन्फिडन्सली सॉल्व्ह करायचं असेल. काही मुलांचे प्रश्न त्या संदर्भातले आहेत. मॅथ्स सेकंडमधला कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी काय करू? फक्त लक्ष देऊन ऐका आणि स्वतः सेल्फ स्टडी करा, ते होऊन जाईल. ही अशी फिगर आहे. आता काय आहे, इथं R आहेच, एक RO तीच फिगर आहे. इथं प्रूव्ह दॅट OR सेगमेंट RN आणि MR आर टँजंट टू द सेगमेंट. MR आणि RN हा टँजंट आहे. थर्ड एक्झाम्पल बघताय ना, थर्ड एक्झाम्पल बुकमधलं थर्ड. हां, हीच फिगर आहे. सेगमेंट RM आणि RN टँजंट सेगमेंट टू द सर्कल. प्रूव्ह दॅट OR बायसेक्ट द MRN आणि MON. हा जो रे आहे ना, ह्याचं बायसेक्शन होतं हे दाखवा. ह्याचं 2 कॉन्ग्रंट पार्ट होते. हा जो मिडल पार्ट आला नाही तर हा जो पार्ट आहे हा काय करतोय, हा अँगल आणि हा अँगलला हे जे आहेत ना, हे दोन्ही काय आहेत की याचे हे बायसेक्शन होतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे पुन्हा प्रूव्ह काय करावं लागेल, हे 2 ट्रायंगल कन्सिडर करायचे आणि ते ट्रायंगल्स कोणत्या टेस्टनं इक्वल आहेत बघूया. त्याचं बायसेक्शन आपोआप होऊन जाईल. मगाशी बाजू थेरममध्ये ह्यात बाजू कॉन्ग्रंट दाखवलो, आता हे 2 कॉन्ग्रंट अँगल दाखवायचे आहेत. फार सोपं काम आहे. चला तर मग प्रूफकडे जरासं लक्ष द्या.
काय करूया, हे दोन ट्रायंगल आपण विचारात घेऊया. इन ट्रायंगल RMO, इन ट्रायंगल RMO MRO म्हणू का, किंवा RMO अँड ट्रायंगल व ट्रायंगल RNO, हे दोन ट्रायंगल घेऊया. RMO हे दोन ट्रायंगल आणि हे दोन ट्रायंगल आपण विचारात घेऊया. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे दिसते ते मांडूया. ह्याचं प्रूफ बघा. अँगल M इज इक्वल टू अँगल N, बोथ आर 90. मी जरासं एका अक्षराचा वापर करतोय. बाय थेरम, बाय टँजंट थेरम, बाय स्पर्शिकाच्या प्रमेयानुसार. ओके, हे एक लिहूया. आता OR, आता दुसरा बघा बरं. OR कॉन्ग्रुएंट टू द OR, काय म्हणणार याचं, OR इज कॉमन आहे हिअर. ओके, आता काय करूया सांगा बरं. OM इज ऑल्सो, OM इज इक्वल टू ON, रेडियस ऑफ सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, ह्याला काय म्हणणार आपण, सामायिक भुजा. झालं की 3 सेंटेन्स मिळाले की हे दोन ट्रायंगल, हे जे ट्रायंगलचा विचार करतोय आपण RMO आणि अँड ट्रायंगल RNO मस्ट बी कॉन्ग्रुएंट टू इच अदर. विच टेस्ट, हायपोटेनिस साईड, हायपोटेनिस साईड, कर्णभुजा प्रमेय, कर्णभुजा प्रमेय. आता काय झालं बघा, मागच्या थेरममध्ये आपण इथंपर्यंत आलो आणि डायरेक्ट हे लिहिलो, हेच पाहिजे होतं. आता काय पाहिजे बघा, आता पाहिजे की हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे, म्हणजे बायसेक्शन होतात. म्हणजे आता खाली असं लिहूया इथं, ह्याचा अर्थ असा, ह्याची जी घडी घातल्यानंतर हा कोण ह्या कोणाला जुळेल आणि हा कोण ह्या कोणाला जुळेल तेच लिहायचं आहे फक्त. आता कसं लिहूया बघा. कोण अँगल MRO इज इक्वल टू अँगल NRO, NRO, MRO is must be congruent to the NRO. Also angle MOR, बघा अँगल MOR is congruent to the angle, कुठल्या अँगलची म्हणूया सांगा आता, NOR, अँगल NOR, NOR. हे बघा R वरचे दोन्ही कोण आणि हे दोन सारखे असतील. आता याचं रिझन लिहायचं आहे. हां, CS नाही, आता कॉन्ग्रुएंट अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, म्हणून हे दोन एकरूप आहेत. आणि आता सांगा, हा आणि हा कोण सारखा आला, जेव्हा दोन त्रिकोणाच्या आपण घड्या घालू, दोन त्रिकोण एकरूप आल्यानंतर हा कोण ह्या कोणाला तंतोतंत जुळणार आहे, हा कोण ह्या कोणाला तंतोतंत जुळणार आहे. ह्याचा अर्थ ह्याचं बायसेक्शन झालं, ह्याचं बायसेक्शन झालं. देअरफॉर OR बायसेक्ट द अँगल O अँड अँगल R. म्हणून आन्सर लिहायचं आहे, OR सेगमेंट बायसेक्ट द अँगल MRN अँड MON. 3 अक्षर लिहायचं आहे. समजलं लक्षात, लक्षात आलं का बघा, परत एकदा आलं का बघा लक्षात जरा असं. परत हे दोन ट्रायंगल विचारात घेतले, हे दोन्ही 90चे म्हणून लिहिले, हे कॉमन म्हणून लिहिलं, हे याच्यानंतर हे दोन्ही रेडियस ऑफ सेम सर्कल एकाच वर्तुळात त्रिज्या लिहिल्या, ह्या दोन्हीची घडी घातली, दोन त्रिकोण एकमेकांना तंतोतंत जुळले. ह्याचा अर्थ हा कोण ह्या कोणाकडे असणार. घडी घातल्यानंतरचा विचार बघा तुम्ही, दोन ट्रायंगल जेव्हा एकरूप असतात तेव्हा त्याचे संगत कोण कोणाशी जुळणार, हा कोण या कोणावरशी जुळेल, हा कोण या कोणाला जुळेल, ह्याचा अर्थ त्याला म्हणतो आपण कॉन्ग्रुएंट, एकरूप त्रिकोणाच्या संगत कोण. हे आणि हे एकरूप असणार, हे आणि एकरूप असणार. हे घडलं ह्या ORमुळं, ह्याचे दोन भाग झाले, ह्याचे दोन इक्वल भाग झाले, ह्याचे दोन इक्वल भाग झाले. ह्याचा अर्थ OR ह्या R कोणाला आणि O कोणाला दुभागतो. एखाद्या कोणाचे दोन समान भाग होणे म्हणजे दुभागणे. आलं लक्षात. ओके, असा हा प्रश्न होता. तुम्हाला तो प्रश्न नीटपणे सोडवता येईल. अजून एक प्रश्न याच्यामध्ये आहे, तेवढं एक एक्झाम्पल पूर्ण करूया, म्हणजे 3.1 पूर्ण होईल. जरासं सर्कल जरासं लक्ष देऊन बघा. बेसिक नॉलेज वरती अवलंबून आहे. थोडंसं लर्न करायचा प्रयत्न करा, निश्चितपणे सोपं आहे. थोडं पहिला भाग जर असं नवीन कन्सेप्ट्स वगैरे वापरतो आहे आपण, आणि ते पुढं जात जाईल आणि तुम्ही ते पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल अशी अपेक्षा करतो. ओके, आता आपण 4th एक्झाम्पल बघा. त्यातलं काय एक्झाम्पल आहे बघा परत आणखीन एकदा. हां, 4th एक्झाम्पल. 4th एक्झाम्पल असं आहे. What is the distance between two parallel tangents to the circle having radius is 4.5 cm? Justify your answer. आता जस्टिफिकेशन देऊया, पण असं करूया, हे आता समजून घ्या थोडंसं. 4th जस्टिफिकेशनसाठी तुम्ही ट्राय करा. त्याचा एक असं आहे,
आणि 2 पॅरलल काढायचे आहेत मला. इथं सेंटर आहे सर्कल आणि इथं रॅडियस आहे 4.5 आणि मी अशी एक टँजंट काढतो आणि इथं एक पॅरलल मला अशी काढून चालेल का रे, अशी इथं काढू का टँजंट? नाही, मला ती इथंच काढावी लागेल अशी. आणि ह्याच्यामधलं डिस्टन्स किती असणार? 4.5 अँड 4.5. आता भाग असा आहे, पॅरलल टँजंट्स तुम्ही कुठेही काढा. इथं काढलात समजा, असं काढलात पॅरलल टँजंट्स, हे सुद्धा डायमीटरमधून जाणार. तुम्ही वरती काढलात, इथं काढलात तर ह्या सुद्धा डायमीटरच्या टोकातून जातात. पॅरलल टँजंट्स आर गॉन टू द एंड पॉईंट्स ऑफ डायमीटर. Therefore, distance between them is equal to diameter, that is equal to 2r, that is equal to 4.5 into 2, that is equal to 9 cm. त्यांनी रॅडियसचं आन्सर कितीचं डिस्टन्स दिलं होतं बघा, त्याच्यामध्ये डिस्टन्स दिले, रॅडियस दिले 4.5 cm आणि म्हणून त्याचं रॅडियस होणार आहे, त्याचं जे डिस्टन्स बिटवीन 2 पॅरलल टँजंट्स इज इक्वल टू द डायमीटर. डिस्टन्स बिटवीन पॅरलल टँजंट इज 9 cm होणार. कुठेही तुम्ही 2 टँजंट स्पर्शिका काढा, त्याच्या टोकातून जाणार. ते त्या एक्झाम्पलची सहजता होती, तुम्ही सहजपणे समजून घ्या. अशा रीतीनं हे 4 एक्झाम्पल्स होते. थोडंसं प्रूव्ह दॅटचा भाग आहे, थोडंसं प्रूव्ह दॅटचा भाग थोडासा वेगळा वाटतो, थोडंसं समजून घ्यायचा भाग आहे. कुठली टेस्ट वापरली, 9th स्टँडर्डमधल्या टेस्ट आपल्याला उपयोग पडणार आहेत. 2 ट्रायंगलला इक्वल आणायचं आहे. एखाद्या सेगमेंटला एकरूप दाखवायचं असेल तर आपल्याला टँजंट एकरूप दाखवावं लागतात. एखाद्या अँगलला एकरूप दाखवायचं असेल, अँगल बायसेक्ट दाखवायचं असेल, तेव्हा पण 2 ट्रायंगल, पण टेस्ट तीच. त्याला नीट एकदा वाचा, मी तुम्हाला ते निश्चित समजेल. आता आपण थांबूया बाळांनो. 3.4 हा जो 3.1 होता त्यातला फर्स्ट एक्झरसाईज आपला इथं पूर्ण होतो आहे. पुन्हा एकदा वाचा, पुन्हा काही रिव्हिजनच्या वेळेला आणखीन थोडासा भाग घेता आला तर जरूर घेऊया. सर्वांना बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा आपण चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्यांनी व्हॉट्सअपची लाईन लिंक जोडून घ्या. सातत्यानं पुढचा अभ्यास 9thमधला 8thमधलेही काही भाग तुमच्या समोर आहे, तोही नीटपणे बघा. तुमचा आत्मविश्वास नक्की वाढेल. ओके बाळांनो.